तर आज आम्ही जसेच कॉलेजमध्ये आलो तसंच सरांनी म्हटलं पटकन कारमध्ये बसा आणि चला माझ्यासोबत. पण नेमकं सर आम्हाला न्यू कुठे राहिले चला तुम्हाला या व्लॉग मध्ये सांगतो, तोपर्यंत तुम्ही पटापट फॉलो करून टाका. तर जय श्रीराम मंडळी. तर तो नेमका विषय असा होता की आज आम्ही 4 जण चाललो कॉलेज आणि तेवढ्यात रस्त्यानं जाताना आम्हाला आमचे अमरचे चाहनेवाले भेटले. त्या भावाला टाटा करून आम्ही आलो कॉलेजमध्ये. तेवढ्यातच मला आपला नितेश आणि निखिल भेटला. आम्ही चौघ गोष्टी करतच होतो की तेवढ्यात सर आले. सर म्हणाले की चला पटकन कारमध्ये बसा आणि माझ्यासोबत एका ठिकाणी चला. म्हटलं सर नेमकं न्यू कुठे राहिले ते तर सांगा. मग सरांसोबत कारमध्ये बसून आम्ही सर्वात पहिले तर त्यांच्या घरी आलो. घरून आम्हाला जे सामान लागलं आम्ही ते पटापट कारच्या डिक्कीमध्ये टाकलं आणि टप वापस कॉलेजमध्ये आलो. मग ते सर्व सामान आणून आम्ही हॉलमध्ये ठेवलं. ते सामान तिथं ठेवून आम्ही वापस आपल्या मित्राजवळ आलो. तेवढ्यातच मला तटी आपले प्रेमाचे 2 मित्र भेटले. मग त्या दोन्ही भावांसोबत जरा गोष्टी करून आणि त्यांनी आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन आम्ही आलो सीधा हॉलकडे, कारण की आज हॉलमध्ये छोटासा कार्यक्रम होता. मग आम्ही नेमकं हॉलमध्ये बसलोच होतो की मला एक फोन आला, त्यासाठी मी बाहेर आलो. तेवढ्यातच मला एनसीसीची पलटण दिसली. मग त्या सर्वांनी ब्लॉग मध्ये घेतलं आणि सरळ सीधा लायब्ररीकडे आलो. तडी आपले सगळे मित्र बसलेच होते. मग त्यांच्यासोबत मी बाकीचं आपलं काम निपटावून टाकलं आणि लायब्ररीचं काम निपटावून मी बाहेर आलोच होतो की मला आपले निखिल दादा रिश्तार भेटले. मग त्यांनी केले टाटा आणि मला तेवढ्यातच आपला हा एक मित्र भेटला. मग या दोन्ही भावांनी आपल्या व्लॉग मध्ये घेऊन मी तर चाललो वापस हॉलमध्ये. तोपर्यंत तुम्ही फटाफट फॉलो करून घ्या. जय श्रीराम.